हा देऊ का आणखी थोडं कांदा पाहिजे? डाळ आहे का ह्याच्यात? झालं अजून आणायला लागेल मला. शंकर्या हा तुझ्याशी बोलायचं होतं रे मला. घरी ठीक आहे ना हो सगळं? हाय की बबनरावाला गेली र माझी जमीन सगळी. काय झालं? शेतात बोर लावावं म्हणून 1000 रुपये उसने घेतले होते त्याच्याकडे. त्या बदल्यात मी कागदावर अंगठा बी दिला होता. हा आता पैसा परत करायला गेल्यावर म्हणतोय 12,000 झाल्यात. हो? 12,000? आणि माझ्यासमोर कागद नाचवतोय आणि हसतोय माझ्यावर. हा. आता तूच काहीतरी कर बाबा आणि जमीन वाचव माझी तेवढी. शिकलो असतो तर ही पाळी नसती आली. चला चला जाऊ त्याच्याकडे सगळं बघू कुठवर जागतोय सावकाराच्या पेशाला. 1000 रुपये बोराला घेतलं यांनी 12,000 झालंय म्हणतो. अरे मग चला. तुम्हाला भेटायला माणसं आलीत. बोला. बबनराव, समोरचा माणूस तुझ्याकडं पाडबळ मागायला येतो आणि तू त्याच्याच पाठीत वार करतो. हीच का तुझी सावकारी? अख्ख्या गावाला माहित आहे एक वेळ साप इस वाकायचा सोड, पर यो बबनराव व्यास सोडायचा नाही. या सुमान्याच्या अंगठ्याचा कागद आमच्याकडे आहे तुमची तोंड बंद करायला. आता मी शिकारीला निघालोय. माझं डोसकं फिरायच्या आत इथनं निघायचं, नाही तर माणसाची शिकार करायला आवडेल मला. एक दिवस असं येईल की शेतकरी सुखानं नांदल आणि सावकाराला झाडाला लटकायला लागेल. शेतकऱ्याची जातही निसर्गाची 2 हात करती, तो काय चीज आहे? बबनराव म्हणतात मला चाळण थोर संकटच. निघ. जाऊ दे शंकर्या. आधी निघित ना. चल ए बाबा चल रे. वय चल चल. अरे चल चला निघायचं. हा चला. जरा बोलू का? बोला की बा. नमस्कार वहिनी. नमस्ते. आलीच मी.
मला माफ कर गौरे. कुठल्या तरी गैरसमजापायी तुझं आणि गजाचं प्रेम मी नाही समजू शकलो. आम्हा आईबापांपेक्षा तुम्ही पोरं हुशार निघालात की. नाही तर जातपात भेदभाव याच्या झापडाखाली आम्ही आमचं सगळं आयुष्य घालवलं. तू काय करतोस रे इकडं? तुझी हिंमत कशी झाली रे? बबनराव, आता तरी डोळे उघडा. तुमच्या या अहंकारापायी आपल्या पोरांचे आयुष्य मातीत जायची वेळ आली. जा घरी जा. हो जा घरी जा. एक लक्षात ठेव गौरी, तुझ्याशिवाय सून म्हणून दुसरी पोरगी मी माझ्या घरात आणणार नाही. ए ऐक सर, या गावचा सावकार आहे मी. तुझ्यासारखी भंगार माणसं मी नोकर म्हणून ठेवतो. आता माझं डोसकं फिरायच्या आधी इथनं निघ, नाही तर जाळ आणि धूर संकटच. तो गजा किती मोठा झाला ना, तुझ्या बापापेक्षा मोठा होऊ शकत नाही. पायतान आहे ते पायतान. पायतानाची जागा पायतानातच असते. चला. एक मिनिट आता हो त्याच्या. हा बबनराव, बघा, ताबडतोब गावाकडे निघून ये. काय झालं बबनराव? अरे काय झालं काय? या शंकराला आणि गजाला लई माज आलाय. त्याचा माज उतरवायचा आहे मला. नाही त्यांना बरबाद केलं ना, नावाचा बबनराव नाही. शांत व्हा बबनराव. आपल्या गावाच्या विकासाच्या गोष्टी माझ्या कानावर आल्या. गावाच्या भल्यातच आपलं समाधान मानून घ्या. होतंय ते चांगलं होतंय बरं का बबनराव. आणि मी तर म्हणतो, यंदा दोघांच्या लग्नाचा बार उडवून टाका ना, आम्हाला बोलवा बरं का नाचायला. आम्ही येऊ नाचायला तिकडं. ठेवला का काय बबनराव? हो बबनराव. चला रे, बंदूक दे. काय माज आलाय का सगळ्यांना? चार गोष्टी गावात काय आल्या, सगळ्यांना माज आलाय का? उलटलात का सगळ्या माझ्यावर? विसरला का माझे उपकार? काय रे, विसरलंस? उपकार विसरलास का? हा, तुम्हाला सगळ्यांना मदत केली मी. घरात आलेल्या माणसाला परत पाठवलं नाही खाली हात कधी. तिजोरीचे दरवाजे उघडले तुमच्यासाठी. सरळ सरळ एकेकाला गोळ्या घालीन. कोणासाठी घेऊन चाललं ते दूध? बघतो कसा गावचा एकाच होतोय. चला हवा बाजूला. हट. करा आता गावचा विकास. करा. विकास करायला निघाले. करा आता विकास. माझ्याशी दुश्मनी केली ना, बबनराव म्हणतात मला. काय करतोयस बा? अरे केवढा राग. सरावर घाल तुझ्या ईर्षेला. ज्याचा राग करतोस ना तू, तो भगीरथ आहे या गावचा, ज्याने ही दूधगंगा आपल्या गावात आणली. आणि तू आजपातूर जे बी केलंस ना,
ते फक्त तुझ्या स्वार्थासाठी केलंस. या समजा गोरगरिबांची कमाई, कष्टाची कमाई व्याजापायी गेलीस तू. गोऱ्या! ओरडू नकोस. ओरडल्याने खोट्याचं खरं होत नसतं. माणूस म्हणून तू कसा बी असलास ना, तरी बा म्हणून अभिमान वाटायचा रे मला तुझा. तुझ्याबद्दल कोणी बी वाईट बोललेलं कधी ऐकून नाही घेतलं म्या. आता कोण बी चांगलं बोलत नाही रे तुझ्याबद्दल. तुझा ह्यो अपमान म्या नाही सहन करू शकणार. आणि गजाबिगर बी नाही राहू शकत म्या. तुला मारायचं आहे ना मला, मार. चालव ती गोळी. नाही जगायचं मला गजाशिवाय. चालव की, बघतोयस काय? चालव ती गोळी, संपवून टाक.